की आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपल्या भारत मातेच्या गौरवशाली स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सर्व उपस्थित मान्यवर हे या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत। ज्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा श्वास घेता येतो त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना, वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम। देशासाठी प्राण दिले, ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याने जगतो। तिरंगा फडकताना आज त्यांच्या शौर्याला मनापासून वंदन। आजच्या या पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शहाजीदादा अरगुणे यांचे शुभ हस्ते आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व मान्यवर, पालक, दोन्ही विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर सेवक वृंद, त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत। तिरंगा म्हणजे केवळ 3 रंगाचे वस्त्र नाही, तर तो आपल्या शौर्याचा, शांततेचा आणि समृद्धीचा संदेश आहे। आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे। प्रमुख पाहुणे माननीय शहाजी अरगुणे यांचे शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होत आहे। ध्वजारोहणाचा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आता या ठिकाणी संपन्न होत आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या विद्यालयाचे 2003 च्या बॅचचे प्रदीप अरगुणे यांचे पिताश्री माननीय श्री शहाजी अरगुणे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। वंदे मातरम गीत म्हणायचंय, म्हणायचं पर्यंत लावायचं।
शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव दिनांक 1 मे 2027 पर्यंत साक्षर करेल. मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्याच विद्यालयाच्या 2003च्या बॅचचे प्रदीप आरगुणे की ज्यांनी मागच्या वेळेला आपल्याला भरघोस अशी बक्षिसं विद्यार्थिनींना दिलेत, त्यांनी दिलेत, त्यांच्या बॅचने दिलेत. म्हणजे या ठिकाणी त्यांचे मित्र चेतन रायते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.